ऐकलं का? 9 तारखेला काय काम ठेवू नका. काय काम ठेवणार नाही, माहिती आहे मला काय त्या दिवशी, आणि तीच तयारी चालली आहे माझी. हो ना, हा ड्रेस कसा वाटतोय? नाही चांगलं वाटत. दुसरा बघा ना. हाय बघा, हा छान वाटतोय. नाही ना, पण प्राइस बघ ना त्याची. लाडकी बहीण म्हणे आणि गिफ्ट घेताना कंजूसी करताय. अगं प्राइस बघ, म्हणजे कमी प्राइस आहे, हलका असणार हा ड्रेस, म्हणून बोलते भारीतला बघ. थांब जरा दुसऱ्या साईडवर बघतो मी. अरे वा, मोतीचूर का लड्डू, माय फेवरेट. काय हवल्यासारखं खातो दरवेळेस. चल पाया पड, चल. हे तुझं गिफ्ट. चल मला आता लाडू दे, चल. माय फेवरेट लाडू. अरे वा, अंकिता तुला. मला आठवतंय बाबा आपल्याला लाडू आणायचे ना लहानपणी. शेवटच्या लाडूवरनं आपली नेहमी भांडणं व्हायची. मग बाबा आहे ना, तोच लाडू आहे ना अर्धा अर्धा करायचे आणि आपल्याला द्यायचे. आठवतंय का तुला? आता पण एकच राहिलंय. अजिबात गरज नाही फोन लावायची. एका सईवरून अडून बसली आहे. मागच्या वेळेला बघितलं ना कसा आवाज चढून पडत होती. तिचा माझा काय संबंध राहिला नाही आता, आणि 1 रुपया देणार नाही मी तिला प्रॉपर्टी मध्ये. काय रे, का अधिकार नाही माझ्या पैशावर? आणि काय रे, काय आवाज चढून बोलले मी? लहान भाऊ आहेस तू, हे लक्षात ठेव. आणि काय रे, काय तुझं पैसे वाचून काढलंय? आणि आडलं असेल ना तर ठेव तुझे पैसे तुझ्याकडे. काही गरज नाही मला पैसे. तुला तरी काय गरज आहे अडून बसायची? एका सईवरून तेवढं ताणून धरलंय. इतके दिवस झाले तुझ्या दाराशी येतोय मी सही मागायला. शेवटच्या लाडूवरनं आपली नेहमी भांडणं व्हायची. मग बाबा आहे ना, तोच लाडू आहे ना अर्धा अर्धा करायचे आणि आपल्याला द्यायचे. खर तर प्रॉपर्टीचा हिस्सा तुला मी स्वतःहून द्यायला पाहिजे होता. तुझा हक्क आहे तो. चुकलंच माझं. हे पण जरा जास्तच बोललो ना, तर चुकलंच नाही.